राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरून रणशिंग फुंकण्यात येणार आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर पवार गटाकडून उद्या रायगडावर या चिन्हाचं लॉन्चिंग सोहळा सुद्धा होणार आहे. शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला आता तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालेले आणि त्यानंतर उद्या रायगडावरती हा महत्त्वपूर्ण सोहळा होणार आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आता यांना पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता उद्या मोठा सोहळा रायगडावर होतोय. काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच काल निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचं प्रमोशन करण्यासाठी रायगड ज्या ठिकाणी शिवराजा छत्रपती यांची राजधानी आहे अशा ठिकाणी ही तुतारीचं लॉन्चिंग केलं जाईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते. त्या ठिकाणी स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर इतर राष्ट्रवादीच्या पवार गटाचे नेते उपस्थित राहील जेणेकरून तुतारी या चिन्हाच्या माध्यमातून लोकसभा धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर आपण पाहतोय रायगडावरती आता या चिन्हाचं लॉन्चिंग होणार आहे. रायगडावरून लोकसभेचं रणशिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून फुंकण्यात येईल. तर उद्या हा महत्त्वाचा सोहळा रायगडावर होणार आहे आणि या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.